आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मी जयसिंग जाधव, मी पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। मी ह्या 9 तारखेला होणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात मी स्वतः या मोर्चासाठी येणार, तुम्ही या असं मी आव्हान या सर्व माझ्या बांधवांना आणि आंबेडकर चळवळीतले सर्व तमाम बांधवांना करतो। आणि तसं सांगतो, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर शहराध्यक्ष होऊ घातलेल्या 9 तारखेच्या या मोर्चाला एक आम्ही महानगरपालिकेतील चतुर्श्रेणीच्या सर्व आमच्या बांधवांना 1 दिवसाची सुट्टी द्यावी, त्या अशा प्रकारचं आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करणार आहोत। त्याचप्रमाणे महानगरपालिका व इचलकरंजी या ठिकाणी देखील चतुर्श्रेणीमधील जे आमचे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी बांधवांना 1 दिवसाची सुट्टी देऊन या मोर्चामध्ये सामील होता यावं, यासाठी आम्ही प्रशासनाला देखील विनंती करणार आहोत। त्याचप्रमाणे प्रशासकीय कामामध्ये जे आमचे बंधू भगिनी असतील त्यांना आमची विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपण या मोर्चामध्ये यावं, आम्ही येत आहोत, तुम्ही यायला लागतंय, अशा पद्धतीचं आमचं आव्हान आहे। कारण हे आरक्षण बचवायचं असेल आणि आजच्या पिढीला जर आम्हाला आरक्षण बचवलं तर हे उद्याची आमची पिढी आम्हाला माफ करणार नाही। या अनुषंगाने येणाऱ्या 9 तारखेचा मोर्चा हा भव्य दिव्य लाखोच्या संख्येने या ठिकाणून निघणार आहे। हा मोर्चा शिस्तबद्ध असणार आहे, कुठल्याही प्रकारचं या मोर्चामध्ये अर्वाच्य घोषणा नसतात। त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची घाण करणं वगैरे आमच्याकडून होणार नाही। आम्ही स्वतः या ठिकाणी स्वयंसेवकाचं काम आमचे मोर्चातील काही बांधव करणार आहे। पाण्याच्या बाटल्या असतील, कचरा असेल, हा कचरा आम्ही कुठेही महापालिका या रस्त्यावरती टाकणार नाही, अशा प्रकारचं देखील आम्ही सर्व आमच्या बांधवांना आवाहन करणार आहोत। आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आम्ही येत आहोत, तुम्ही यावं ही आपल्या वतीने आवाहन करतो। आणि RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।